विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. अगदी आज खरं तर 8:30 वाजता या स्पर्धेला सुरुवात आपण केली सामन्याना. त्याच्यापूर्वी उद्घाटन सोहळा, आज पहिलीच रात्र असल्यामुळं, परंतु अगदी वेळेमध्ये 2 सामने आपण कव्हर सुद्धा झालेत. हा तिसरा सामना आहे पहिल्या फेरीमधील आणि त्याचमुळे ही स्पर्धा सुद्धा तुम्हाला अगदी वेळेमध्ये संपन्न होताना सुद्धा पाहायला मिळेल. चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं गावदेवी मैदानात ज्युलीच्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. सर्वांचंच करूया आपण, प्रत्येकाचं कौतुक केलं जाईल. संपूर्ण आमची आई गावदेवी क्रिकेट संघ अजिवली आणि ग्रामस्थ मंडळ अजिवली संयुक्त विद्यमानानं स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मालिकावीर बाईक आहे, त्यामुळे एक खेळाडूचं स्वप्न सुद्धा पूर्ण करताना दिसेल ही स्पर्धा. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल्स आहेत. 1,11,111 रुपये प्रथम पारितोषिक असणारी स्पर्धा. चला फिल्डिंग लावून घ्या. 5 पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. द्वितीय 55, 555, तृतीय, चतुर्थ आणि पंचम 33,333 रुपयांचं पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये. म्हणजेच काय, जवळजवळ पाहायला गेलं तर 2.5 लाखाची बक्षिसं आहेत या स्पर्धेमध्ये. आणि संपूर्ण बाईक्स आणि या बाकीची वैयक्तिक पारितोषिकं पकडली तर बक्षिसांची रक्कम सुद्धा 3 लाखापेक्षा जास्त या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 32 ग्रामीण संघ खेळताना दिसतील तुम्हाला. 840+ सुद्धा खेळताना दिसतील या स्पर्धेमध्ये. 40+ सुद्धा एक स्पेशल लॉट्स या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुपर 5 रोज एक संघ पुढे जाताना दिसेल आणि सुपर 5 मध्ये 5 पारितोषिकं. चिखली टीमचा 12th मॅन आलेला नाहीये. आपल्या कॅप्टनसाठी ही सूचना. चला फिल्डिंग लावून घ्या. मॅच स्टार्ट करा प्लीज. अमीर भोईर आणि अतुल भोईर अशी सलामीची जोडी मानसी स्पोर्ट्स डेअरवली संघाकडून मैदानामध्ये येईन होते. आमच्या समवेत आज साथी समालोचक दिनेजी पाटील सर बेलवली आणि याच गावचे खरं तर उत्तम असे मराठी समालोचक, ज्यांच्यावर संपूर्ण स्पर्धेची धुरा, सूत्रसंचलनाची धुरा गीतेजी सार्डेकर. त्याचप्रमाणे आमच्या समवेत साथी गुणसंख्या लेखक मयूरजी पाटील नारपोली आणि संपूर्ण 24 लाईव्ह इव्हेंटची टीम सज्ज आहे ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. त्याचप्रमाणे आमच्या समवेत DJ नितीन, संगीत क्षेत्रामधील एक मोठं नाव आणि नक्कीच त्यांच्या तालावर सर्वांनाच मात्र नाचायला लावतील असं डीजेचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळेल या स्पर्धेमध्ये. जशी मैदानावर परिस्थिती अगदी तसं म्युझिक तुम्हाला DJ नितीन असलं का अनुभवाला मिळतं. त्यांचंही करूया स्वागत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतो एका बाजूला जीवन गावंड आहेत, त्याचप्रमाणे द्वारकानाथ चोरगे आहेत DK आणि तिसरे पंच आमचे प्रवीण पवार सर आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं, ज्या ठिकाणी पहिलं षटक घेऊन गोलंदाज विशाल पाटील. ऑन स्ट्राईक अमीर भोईर. व्हेरी फर्स्ट बॉल, फर्स्ट डिलिव्हरी चिखली टीम कडून विशाल. पहिलाच फुल टॉस आहे, स्वीप केलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. स्क्वेअर लेग पॉइंट लाईन पार. 4 चौकार. मध्ये फुल टॉस नाही टाकू शकत तुम्ही. सोपं आहे. आतमध्ये 9 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. फक्त 2 बाहेर आहेत आणि किती धावणार. एक वाईडिश लॉंग ऑफला आहे, एक लॉंग ऑनला आहे. बाकी संपूर्ण क्षेत्र मोकळं आहे फलंदाज अमीर आणि अतुलसाठी. आणि इकडे विशालनं पहिलाच फुल टॉस दिला होता. नेक्स्ट बॉल. ओ ड्राईव्ह केलाय समोर लॉंग ऑन कडे. 1 रन मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सिंगल न होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 5. ओ द विकेट. हा चेंडू इकडे मात्र हलकीशी अपील पाहायला मिळाली होती. ओ चान्स होता इकडे मात्र. खरं तर धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न अमीर अतुलनं केला होता. लेग बायचा इशारा येतोय. चांगला बॉल होता. थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. गोलंदाज विशाल
च्या बॉलिंगमधून आणि लेग बायच्या स्वरूपात आलेली रन एक्स्ट्राजमध्ये धाव नोंदवली जाईल. टीमची टोटल 6 वर. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा थोडासा गती काढून घेतली होती. पुन्हा एकदा चेंडू सरळ जाऊन पायावर धडकलाय. आणखीन एक लेग बाय रन. धावसंख्या 1 पुढे जाईल. पहिला फुल टॉस आला होता, परंतु तदनंतर मात्र गोलंदाजीमध्ये कमालीची सुधारणा केली ती विशालने आणि आता मात्र योग्य रीतीनं बॉल डिलिव्हर्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे पाठीमागे. अगदी सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह पाहायला. सिंगल मिळेल फक्त 1 रन आणि एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत पाठीमागच्या 4 बॉलमध्ये 4 सिंगल्स, ज्याच्यामध्ये 2 लेग बाईच्या होत्या आणि त्याच पूर्णपणे विशाल पाटील पुन्हा एकदा करतो. तो चौकार पहिल्या बॉलवर जरूर आला होता, परंतु त्यानंतर षटक कौरव केलाय. हे असायला हवं. पहिला बॉल जरूर पहिला चुकीचा पडला होता, परंतु तदनंतर मात्र ज्या पद्धतीने त्यांना गोलंदाजी केले त्याचं जरूर कौतुक केलं जाईल. नेक्स्ट बॉल. क्रॉस बॅटेड ऑन साइडला बळवलाय. स्क्वेअर लेग मिड विकेट मधून बॉल चाललाय आणि इथे मात्र लॉंग ऑनचा फिल्डर दाबत गेलाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नाचा काहीच उपयोग झालेला नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावांकरता पहिल्या आणि शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 12 वर. पहिलं षटक समाप्त झालंय. बरोबर 9:55 आपण इनिंगला सुरुवात केली. 15 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं संपली नाही तर एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. या सूचनेकडे लक्ष द्या, कारण स्पर्धा शिस्तीमध्ये चालले. अगदी पहिल्याच मॅच पासून अगदी डिसिप्लिन स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि त्यामुळे नो एक्सक्युजेस. 16व्या मिनिटाला बरोबर इकडे तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. त्यामुळे घाई करा आणि ही नेक्स्ट बॉलर सिद्धेश पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या. पहिल्या दोनही मॅचेसमध्ये धावसंख्येचा पाठलाग झालाय आणि तोही लवकर झालाय. त्याच वेळी इकडे मात्र त्याच स्वरूपाच्या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. चांगल्या धावा स्कोर कार्डवर नोंदवल्याशिवाय धावा वाचवता येणं शक्य नाहीये. चला, सिद्धेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र कव्हर्सला. लॉंग ऑफचा फिल्डर एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत मात्र सहजतेनं दुहेरी धावा मात्र पूर्ण करण्यात आल्यात. 2 धावा मिळतील. 14 वर स्कोर. योग्य रीतीनं अमीर भोईर आणि अतुल भोईर दोनही फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळाली. आतापर्यंत चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. अतुल बरेच वर्ष आपल्याला पाहायला मिळतो क्रिकेट खेळत असताना. मोठा अनुभव आहे या खेळाडूच्या पाठीमागे. थोडासा अर्ध्या पिचवर आपटला होता बॉल, परंतु दिशाहीन झालाय. अंपायर DK त्या ठिकाणी आहेत. द्वारकानाथ चोरगे सर व्हाईट बॉलचा इशारा दर्शवत असताना एक अतिरिक्त रन जोडली जाईल. धावसंख्या 15 वर. 15 ऑन बोर्ड. चौथ्या मॅच मध्ये तुम्हाला गावदेवी पोइंजे आणि ऋत्वी 11 सोमटने सोमजाई हो वळून खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र कम्प्लिटली टायमिंग चुकलं होतं अतुलचं. ऑफस्टमच्या बाहेर निघाला. थोडासा फाईन खेळायचा होता, परंतु बॉल किती गतीने येतोय टाइमच झालेला नाहीये. त्याची मुवमेंट्सच उशिरानं झाली कदाचित आणि त्याच कारणास्तव बिलकुल कनेक्शन झालं नाहीये. कारण जेव्हा तुम्ही अनऑर्थोडॉक्स खेळता तेव्हा तुम्हाला टाइम कमालीचं जुळवावं लागतं. अशा फटके सोपे नाही आहेत. अशा फटक्याला टाइम शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला चेंडूवर नजर ठेवावी लागते, तरच हे फटके मात्र कनेक्ट होतात. तर दिसायला आकर्षक वाटतात, परंतु बऱ्याच वेळेला डॉट बॉल गेले ना तर मग टेन्शन सुद्धा येत असतं. हा कट शॉट पाहायला मिळतोय.
स्वीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे इनफिल्ड मध्ये. पहिली धाव वेगानं दुसऱ्याचा प्रयत्न केलाय. हा थ्रो परफेक्ट होता, गॅदर करता आला नाहीये. कदाचित विकेटच्या मागे राहून गॅदर केला असता तर इकडे विकेट मिळण्याची शक्यता होती. बाल बचावला असंच म्हणावं लागेल. या 2 धावेनं धावसंख्या मात्र पुढे सरकेल ती 17 रन्स ऑन बोर्ड. 17 धावा धाव फलकावर. अशा संधी बनवाव्या लागतील तुम्हाला विकेटसाठी. सध्याच्या घडीला चांगली भागीदारी सुरू आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. फुल टॉस आहे, सरळ खेळलाय, सरळ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. नो चान्स फॉर लॉंग ऑन फिल्डर. एक टप्पाकात बॉल फ्लाय झालाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबांकरता चौकार. सिद्धेश पाटील पुन्हा एकदा. बहुत चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेनं बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. अतुल भोईरच्या बॅट मधून येतो एक नेत्र दीपक फटका. चौकार. कमाल स्ट्रोक होता. अतिशय नयनरम्य फटका पाहायला मिळालाय. 25 धावा धाव फलकावर. हो ड्राईव्ह करायचा होता. इकडे मात्र बॉल फाईन लेगला बीट करत चाललाय. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळतंय. बॉल सरळ निघाला. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. फार कठीण आहे परंतु पहा तिथे मात्र एक गोलंदाजी जरूर घेतली होती क्षेत्ररक्षकांना. बॉल जरूर आतमध्ये स्टॉप केलाय. 3 धावा मिळतील आणि 3 धावांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल जाणवेल. यस अंपायर. पाण्याची मागणी केली गेली. चला ड्रिंक्स घेऊन जा मैदानामध्ये. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर मानसी स्पोर्ट्स डेरवली संघाची धावसंख्या बिनबाद 28 धावा. सामने भारी आज रंगले मैदानी. सामने भारी आज रंगले मैदानी. या जिवली गावानं आयोजन केलं या लाखानं. या जिवली गावानं सामने ठेवले लाखानं. गावदेवी चषक मानाचा पटेल तालुक्याचा आजिवली गावाचा. हे गावदेवी चषक मानाचा पनवेल तालुक्यानं आजिवली गावाचा. गावदेवी चषक मानाचा पनवेल तालुक्यानं आजिवली गावाचा. गावदेवी चषक मानाचा पनवेल तालुक्यानं. सन्माननीय अतिथी संदेशजी म्हात्रे, विचुंबे जिल्हा परिषद अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष यांचे इथे आगमन झालंय. तसेच हेमंतजी सिसवे आणि JDG भोपी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगल्या धावा उभारल्यात. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 28 आल्यात. दोनही सलामीवीर सुरक्षित आहेत. ही एक जमेची बाब आहे डेरवली संघाच्या दृष्टिकोनातून. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि नक्कीच इथून मात्र एक मोठा स्कोर आजच्या रात्रीमधील करण्याचा प्रयत्नामध्ये डेरवली संघ जरूर आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो. येणाऱ्या 4, 5, 6, 7 एप्रिल 2026 रोजी शिवसंघर्ष मित्रमंडळ कोण यांच्या माध्यमातून माजी सरपंच चषक 2026 डे नाईट स्वरूपाचं आयोजन केलं आहे. 1,20,000 रुपये प्रथम पारितोषिक असणारी स्पर्धा. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक ठेवण्यात आले. जर कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर संदेशजी म्हात्रे, हेमंतजी सिसवे, नितीनजी म्हात्रे यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. आमचे JD भोपी असतील. नक्कीच या आयोजनाला आम्ही शुभेच्छा देतो. आणि निश्चितपणे कोणाला जर सहभाग घ्यायचा असेल तर हेमंतजी सिसवे आणि संदेशजी म्हात्रे यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. रुद्राक्ष आलाय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल यावेळेस मात्र निर्धाव काढलाय आणि हे करावं लागेल सध्याच्या स्थितीला. काय गरजेचं आहे. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 28 खाल्ल्यात 2 गोलंदाजांनी. पहिल्या ओव्हरमध्ये 12 होत्या. तदनंतर मात्र सिद्धेश्वर 16 पडल्या.
त्यामुळे कुठेतरी रुद्राक्ष बडेला आता मात्र चांगली बॉलिंग करून दाखवावी लागेल. एकतर विकेट मिळालेली नाहीये, पहिल्यांदा ब्रेक थ्रू जो घेऊन द्यावा लागेल. हा लेफ्ट केला होता आउटसाइड ऑफ स्टंप, मोठा वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त रन मिळेल, धावसंख्या 1 पुढे जाईल. 29-29 जावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. हे षटक जर चांगलं आलं, एक 5-7 धाबांचं सिंगल डिजिट मध्ये. हा फुल टॉस आहे, ऑन साइडला स्विंग केलाय, गॅप मोठी आहे, बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या दिशेनं. 4 धाबांकरता चौकार. संघाचा संघनायक आणि ऋत्वी 11 सोमटणे संघाचा संघनायक नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जर संघनायक नसेल तर समोरच्या संघाला टॉस दिला जाईल, याची नोंद घ्यावी. ओ टू दीपक पाटील सर. अखेरीस पहिली सफलता मात्र प्राप्त झाले चिखले संघाला. अतुल भोईर च्या स्वरूपामध्ये हा मोठा धक्का सहन करावा लागेल मानसी स्पोर्ट्स डेरोली टीमला, ज्यानं सलामीला येत असताना 11 बॉल मध्ये तब्बल 20 धाबांचं महत्वपूर्ण योगदान जोडलंय. आणि धावसंख्या आपण बघतोय सध्याच्या घडीला डेरोली संघाची 33-1. न्यू बॅटर, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आकाश भोईर. रुद्राक्ष बडेला सफलता प्राप्त झाले. गरज होती एका विकेटची आणि ती विकेट मात्र मिळाले. गोलंदाज रुद्राक्ष पुन्हा एकदा सज्ज होईल. आकाश भोईरसाठी नेक्स्ट बॉल. ओ इकडे मात्र पहिलाच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये ओ धडक बसले. इकडे मात्र 2 क्षेत्ररक्षकांमध्ये. आय थिंक विकेट किपर आणि गोलंदाज रुद्राक्ष जेलसाठी जात होते. आणि आकाश भोईर पहिलाच चेंडू आणि फार महत्वाची विकेट मी तर म्हणेन. मोठा फलंदाज होता, चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा आहे डेरोली संघासाठी. आणि इकडे मात्र दुसरा फलंदाज रुद्राक्ष बडेनं बाद केला. ऑन हॅट्रिक असेल बॉलर. चांगली बॉलिंग करतोय. सुरुवातीला मात्र 2 ओव्हर्स मध्ये विशाल आणि सिद्धेच्या धाबा आल्या होत्या, परंतु या धावसंख्येला लगाम घालण्याचं कार्य सध्याच्या घडीला चिखले संघाकडून रुद्राक्ष बडे करत असताना चितू नाईक हॅट्रिक बॉल सादर करेल. रुद्राक्ष हॅट्रिक बॉल जरा जास्त जोरात केलाय. 9 बॉलचा इशारा आलाय. ऑब्व्हियसली इट्स अ वेस्टाईड बीमर कॉल करण्यात आलाय. थोडासा जास्त कॉन्फिडन्स बढावा लागेल इकडे हॅट्रिक साठी. काहीतरी वेगात टाकण्याचा प्रयत्न त्याचा, परंतु हा मात्र वेस्टाईड झालाय. आणि त्याचमुळे नेक्स्ट बॉलवर फ्री हिट मिळणार आहे. नवीन येणाऱ्या फलंदाजाला सेट होण्यासाठी मात्र एक चांगला बॉल आहे. जितू नाईक ऑन स्ट्राईक. शॉर्ट बॉल आहे. इकडे मात्र समोर पूल केलाय लॉंग ऑन कडे. एका हातामध्ये चेंडू स्टॉप केलाय, परंतु थ्रो बराचसा वाईड गेलाय. रस मिळतील 2 आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल. 36-36 धाबा धावफलकावर.
कदाचित शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 28, आतापर्यंत 8 धावा दिल्यात रुद्राक्षनं. हा चेंडू इकडे मात्र सुद्धा जाऊन शरीरावर आदळला. एक रन जरूर मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न करण्यात आलाय परंतु धोकादायक धाव अंगलट आले. आणखीन एक फलंदाज मात्र बाद होईल. या ओव्हरमध्ये 3 फलंदाज बाद झाले ते डेरोली संघाचे आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर मानसी स्पोर्ट्स डेरवली 3 गडी बाद 37 धावा. चौथं आणि अंतिम षटक असेल. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येतोय विकेत दरे. गावदेवी पोंजे संघाचा संघनायक आणि ऋत्वी 11 सोमवटणे संघाचा संघनायक टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. पोंजे संघाचा संघनायक आणि सोमवटणे संघाचा संघनायक. प्रेम चोरगे येतोय. चौथं षटक अंतिम षटक असेल. 37 धाबा झाल्यात. निदान इकडून 12-13 धाबा आल्यात तर 50 टार्गेट मात्र सेट करता येईल आणि त्याच प्रयत्नामध्ये असेल. आणि हे झालं तरी मी तर म्हणेन 4 ओव्हर्समध्ये एक चांगली टोटल पाहायला मिळू शकते. करूच तयार. हा शॉर्ट बॉल होता आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त रन. ओ यावेळेस मात्र ऑन साइडला वळवलाय बॉल. मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर भिरकावलाय. सीमारेषेच्या पलीकडे अमीरच्या बॅट मधून येतोय षटकार. ओ इकडे मात्र पाहूया स्ट्राईक चेंज झाले आणि ही थोडीशी डोकेदुखी ठरू शकेल. ज्या पद्धतीनं सलामीला आलेला फलंदाज आमिर भोईर ज्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आलेत आणि तो जास्तीत जास्त अधिकाधिक स्ट्राईक मिळवण्याचा प्रयत्न करेल. इकडे कॅच ड्रॉप केले विकेट किपरनं आणि त्याचमुळे 1 रन तर मिळाले आणि 1 रनपेक्षाही महत्वाचं खरं तर स्ट्राईक चेंज होणं. सध्याच्या घडीला मुख्य फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडला 46-46 धाबा. प्रेम चोरगे पुन्हा एकदा. चेंज ऑफ पेस होता. थोडासा गती काढून घेतली होती. थोडासा शॉर्ट केला आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता रेफर करण्यात आले. आय थिंक व्हाईट बॉलसाठी चॅलेंज केले बॅटरनं. DRS डिसिजन रिव्ह्यू केला जाईल. तिसरे पंच आमचे प्रवीण पवार सर आहेत भाया. तिकडे जीवन गावण सर आहेत आणि DK द्वारकानाथ चोरगे. थोडेसे पार्टनर बदललेत आता.
अन्यथा पंचांच्या दुनियेमध्ये सुद्धा बऱ्याचशा A1 जोड्या आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम अंपायर. चार चेंडू संपलेत, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आहे 46 वर. इकडे 50 क्रॉस होणार का याकडे मात्र लक्ष लागलंय. प्रेम चोरगे हा चेंडू सुद्धा फुल लेंथ होता, ऑन साईडला वळवलाय. प्रॉपर असं टायमिंग जुळलं नव्हतं. स्क्वेअरलीकडे हा चेंडू स्वतः विकेट किपर तिथपर्यंत धावत पोहोचला होता. 2 धावा मिळतील. 48-48 धावा हा लास्ट बॉल असेल या इनिंग मधला. यानंतर टॉस केला जाईल. गावदेवी 11 पोंजे आणि ऋतवी 11 सोमजाई सोमंडे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहा. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. प्रेम चोरगे 48 धावा झाल्यात. ऑन स्ट्राईक अमीर. राऊंड स्टम्प्स न हा फुल टॉस आहे. बॉल भिरकावलाय, जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम बोथ अंपायर. आणि शेवटच्या क्षणाला मात्र गोंधळ घातलाय गोलंदाजानं. मिळतील तब्बल 5 धावा. बनवता बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चुकीचा चेंडू, परंतु त्याचं मात्र प्रायची जरूर भोगावं लागेल. चिखले टीमला कडे एक चेंडू टाकताना मात्र तब्बल 13 धाबा मोजल्या त्यानं. एक नो बॉल आणि 2 षटकार त्याच्यावर 11 धाबा आय थिंक आल्या त्याच्या बॉलवर. आणि त्याचमुळे इकडे मात्र भरभक्कम धावसंख्या मात्र उभी राहिले. 59 धाबा पहिल्यांदा पाठी करत असताना मानसी स्पोर्ट्स डेरवली टीमनं. आणि 60 डाबांचं तगड लक्ष मात्र उभं ठेवलंय ते अर्थातच चिखले संघासमोर. हा वाम्या 11 चिखले. जाऊया आपण टॉस बॉक्स कडे, ज्या ठिकाणी जोडले जातील गीतेशजी सार्डेकर. हॅलो. तर मी एकनाथजी गायकर यांना विनंती करते की आपल्या शुभास ते टॉस करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. एका साईडला असेल गावदेवी पोंजा आणि त्याच्या विरोधात खेळ करत असताना आपण पाहू शकाल ऋतवी 11 सोमडणे टीमला. नाणेफेकीचं कॉल इथे संपन्न होत आहे. 4 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ट्रेसिंग. टॉस जिंकलाय ते मात्र पोंजे टीमने काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. तर निश्चितपणे फिल्डिंग करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल सोमडणे टीमला? 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आयोजनाबद्दल काय बोलाल? बोलायसाठी काहीच नाही ठेवलं. अप्रतिम. तर निश्चितपणे कुमार बेस्ट ऑफ लक असेल. बॅटिंग करायचे दादा. तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये किती धावांपर्यंत उभारी घेण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करू. जेवढ्या एक्स्ट्रा होतील तेवढ्या जास्त प्रयत्न करू. आणि यावर्षीचा परफॉर्मन्स कसा राहिला टीमचा? टीम सध्या फॉर्ममध्ये म्हणून आता आम्ही पण इथे नाईटला टाकली. आत्ताच 2 दिवसापूर्वी वावेगरला पण एक 2nd नंबर हे केलेला आहे. टीम सध्या परफॉर्मन्स चांगला आहे सगळ्यांचा. बघूया. बेटर लक. आणि आयोजनाबद्दल काय बोलाल? आयोजन नो डाऊट एक नंबर. ग्राउंड वगैरे आणि एकदम फुल प्रकाश झोतातील म्हणजे सामने खेळायला. आणि एवढ्या लाईटमध्ये खेळायला ते खरोखर खूप मजा येईल. आणि ग्राउंड पण एकदम मस्त आहे. आणि असं काय नाव ठेवायला काही जागाच नाही. खरोखर सुंदर आहे. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघाच्या संघनायकाला.
सन्माननीय राजाजी चौधरी यांचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो सचिनजी गायकर की आपल्या शुभ हस्ते आपण राजाजी चौधरी अजय आणि विजय चौधरी यांचे वडील राजेशजी चौधरी यांचा इथे सन्मान इथे केला जातो. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. तसेच भिंगी बैलाचे मालक बैलगाडा क्षेत्रामधील एक नामांकित नाव ऋषिकेश शेळके डेरवळी यांना देखील विनंती असेल की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचकावर यावं. ऋषिकेशजी शेळके डेरवळी भिंगी बैलाचे मालक यांना देखील विनंती असेल. तसेच पुढचा सन्मान केला जाईल मान्य श्री मास्टर माइंड सतीशदादा माळी. सतीशदादा माळी यांचा इथे सन्मान केला जाईल. मी सतीश माळी यांना विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. सतीशजी माळी यांचा इथे सन्मान केला जातोय. तसेच पुढचे सत्कारमूर्ती सन्माननीय रोहितजी गायकर यांचा इथे सन्मान केला जाईल. रोहित यांना विनंती असेल की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. तसेच भालचंद्रजी काटवले आणि देवेशजी माळी यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थान पंडवा. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये लॉंग चेस आहे. 60 डावा चेस करायचे आहेत. त्या अर्थातच विहा वाम्या 11 चिखले टीमला आणि कशा पद्धतीनं मात्र या धावांचा पाठलाग केला जाईल ऐकूया. दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला गीतेजी सार्डेकर यांचा. थँक्यू. धन्यवाद दीपक पाटील सर. तसेच आमचे गुरुवर्य दिनेशजी पाटील सर यांचा आवाज आपण या स्पर्धेसाठी आजच्या रात्रीभर खऱ्या अर्थाने ऐकायला मिळतो. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. आमची 24 लाईव्ह इव्हेंटची टीम असेल. त्यानंतर DJN त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. आमचे गुणलेखक मयूरजी पाटील यांचे संमत घेऊन चालतो मैदानाकडे. आजच्या रात्रीमधील पहिल्या फेरीतील तिसरी लढत विहा वाम्या 11 चिखले विपक्षच्या मानसी स्पोर्ट डेरवली. नाणेफेकीचं कॉल जिंकलं चिखले टीमनं. तो थोडासा अंगलट आलाय की काय असं जणू वाटायला लागलं. मैदानामध्ये 60 धावांचं एक मोठं आव्हान असेल ते दुसऱ्या सत्रामध्ये विहा वाम्या 11 चिखले टीम समोर. पहिलाच बॉल लॉब केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोचतोय आणि पहिल्या चेंडूवर पहिली विकेट गारत चिखले टीमला लागलेला पहिला दे धक्का. संदेश पाडके मात्र स्वस्तात माघारी परत नाही. थोडीशी धोक्याची घंटा असू शकता. जी ड्रीम स्टार्ट हवी आहे ती ड्रीम स्टार्ट मात्र तो देऊ शकला नाही. स्वस्तात माघारी थोडंसं परततोय. 60 धावांचं आव्हान इथे कंप्लीट करायचं 24 चेंडूमध्ये आहे. त्या अनुषंगाने त्याने बॅटिंगला सुरुवात जरूर केली परंतु पहिल्याच चेंडूवर मात्र निराशाजनक कामगिरी त्याच्या पदरी आलाय. चिखले टीमच्या पदरी आल्या. मित्र म्हणून 0 या धावसंख्येवर लागलेला पहिला देधक्का. बॅटिंग करत असताना विहा वाम्या 11 चिखले टीमला अतुल भुईर एक जुना चाऊल म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. एक वेल एक्सपिरियन्स नवीन खेळाडूंना घेऊन तो संघ तयार केला. एक उत्तम दर्जाचा संघ मैदानामध्ये खेळत असताना इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे येतोय. एकाच्या बदल्यात दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चांगली बॅटिंग. ज्या 60 धावा कंप्लीट करायच्या त्या अनुषंगाने इथे फटकेबारी करावी लागेल आणि त्या अनुषंगाने चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत असताना विशाल पाटीलला आपण पाहतोय. ओमकार हनुमान ठाकूर दिघाटी यांचं इथे आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 60 धावांचा पल्ला पार करायचा या अनुषंगाने चांगला खेळ करावा लागेल. विशाल पाटील आणि दर्शन कोलेकर या बासमनला अडवा बॅट नाही घुमवलाय. फटका चांगलाय. ऑन साईडला कव्हर करत 1 बाउन्स सीमारेषेबाहेर येतो चौकार.
दाखवलंय. जोरदार अपील पंचांकडे केले. अपील मध्ये उत्साह जास्त द्या पाहायला मिळतोय. पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतात. जीवनजी गावणसर आणि द्वारकानाथजी सोरगे आणि तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेमध्ये प्रवीण पाटील सरांना आपण पाहतोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल त्यामुळे लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावपलकर धावा लागल्यात. 60 धावांचा पाठलाग करीत असताना 6 धावा. फुलटॉसला टॉस करायचं होतं, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोचला नाही. पोचणं गरजेचं होतं कारण ही विकेट जर संपादन केली असते तर थोडासा दबाव वाढला असता. तर बॅटिंग करत असताना चिखले टीमवर 1 धावे ते 1 धावेच्या मदतीने 7 धावा धावपलकर लागले जातात. पहिल्या 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये टाकायचं. याकडे देखील करंदाराचं लक्ष असू द्या. खूप चांगली स्पर्धा आपण अजमावतोय. IPS आणि गावदेवी ट्रॉफी 2026 हे देखणं आयोजन आपण पाहतो. यावेळी काय फटका खेचलाय. ताकद, नजाकत आणि त्यावर केलेलं एक कडक प्रत्युत्तर. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 49 धाब्यांची. अशी जर बॅटिंग चालू राहिलं तर निश्चितपणे आव्हान छोटं वाटू शकतं आहे. परंतु या जोडीला मात्र मैदानामध्ये तट टोकून उभा राहावं लागेल. इथून एखाद्या खेळाडूला चांगली इनिंग साकारावी लागेल. क्षमता आहे इथे मात्र चांगला खेळ करण्याची. जी लॉंगनला आईस्क्रीमची गाडी उभी आहे त्या आईस्क्रीमवाल्याला विनंती असेल की थोडीशी गाडी आपण लांब लावायची. थोडीशी लाईट येते बॅट्समनच्या डोल्यावर. जनरेटरच्या साईडला लावली तर अप्रतिम होईल. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर विनंती असेल आईस्क्रीमवाल्यांना किंवा लाईट बंद करा ती आईस्क्रीमच्या गाडीची. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धाबा धावपलकावर येणारे 18 चेंडू आणि आता मात्र 49 धाबा इथून कंप्लीट करायच्यात. स्ट्राईक एंडला आपण पाहतो विशाल पाटील. तर नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय दर्शन कालेकरला आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिलाच बॉल ऑब्स्टिक लगत चेंडूची फेकी केली. गोलंदाज आपण आकाश भोईरला पाहतोय. 3 बंधू एकाच टीम मध्ये आपण खेळत असताना पाहतोय. मानसी स्पोर्ट डेरवलीच्या टीमच्या माध्यमातून एक चांगला संघ अतुल भुईरने घडवला. निश्चितपणे आकाश असेल, आमिर असेल आणि अतुल या 3 खेळाडूंचा हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. इथे मात्र हलक्यात आणि टॅप खेळाय. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव तिथे कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने 12 धावा धावपलकार लागले जातात. 60 धावांचा पल्ला पार करत असताना अजूनही 48 धावांची गरज असेल उर्वरित 16 चेंडूमध्ये. सामना सोपा नाही मी तर म्हणेन चिखले टीमसाठी. परंतु इथे मात्र प्रयत्न करणं सोडणं गरजेचं नाही. इथूनही धावा या कंप्लीट होऊ शकतात. परंतु तुम्हाला मोठे फटके दाखवावे लागेल बॅटिंग करत असताना. तर लॉब करायचं होतं पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चांगला झेल टिपत अजून एक धक्का बॅटिंग करत असताना चिखले टीमला. बारा धाबा ऑन बोर्ड लागल्या जातात. दुसरी विकेट गारद होतोय. लागलेला दुसरा धक्का असेल विहा वाम्या 11 चिखले टीमला. मिलिंद चौधरी नवीन येणारा बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय. इनॅट नंबर 4चा खेळाडू मैदानामध्ये इन झाला. येणारे चेंडू असतील 15 आणि जिंकण्यासाठी 48 धाब्यांची गरज. ही स्पर्धा घडवण्यामध्ये खऱ्या अर्थाने आई गावदेवी क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंचा एक चांगला हातभार या स्पर्धेसाठी लाभला आणि उत्तम दर्जाची स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात.
चांगली गोलंदाजी मैदानामध्ये आकाश भोईर करताना पाहतो. एक सटीक लाईन अचूक टप्पा ने गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये पाहतो आपण आकाश भोईरला रोखून धरलंय. मोठ्या पटकांपासून थोडंसं दूर ठेवलंय. गोलंदाजी करत असताना आकाश भोईरने 4 चेंडू फेकल्यात, फक्त 1 धाव खर्च घातल्या. यावेळी सेम लाईन, सेम अचूक टप्पा, अचूक लाईनची गोलंदाजी सातत्याने केली जाते. थोडंसं शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्याचा सफल होतोय. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. फक्त 1 धाव खर्च घातले गोलंदाज आकाशने. काय कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये साकारल्या. यावेळी कट करायचा प्रयत्न होता, फुटवरचा अभाव या चेंडूवर पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर लागल्या जातात. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ते 48 धाब्यांची. बारा चेंडू आणि 48 धाब्यांची गरज असेल. गोलंदाजा तिसरा विकल्प वापरला जाईल. अमन आतमोडेला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकाल. इथून मात्र प्रत्येक षटकामध्ये 24च्या सरासरीने खेळ करायचा मैदानामध्ये. विया वाम्या 11 चिखले टीमला इथून एखाद्या मोठ्या खेळाडूला एक चांगली मोठी इनिंग साकारावी लागेल. बॅटिंग ट्रॅकवर आपण विशाल पाटीलला बघतो, ज्याच्या बॅटमधून एक चौकार निश्चितपणे पाहायला मिळाल. तो विशाल कामगिरी करेल का? पहिलाच बॉल फटका पोचलाय. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. 1 धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी परतल्यात आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहतोय. 2 धावेच्या मदतीने 14 धाबा ऑन बोर्ड लागल्या जातात. अजूनही 46 धाब्यांची गरज आहे उर्वरित 11 चेंडूमध्ये. थोडासा सामना दूर चालला मी तर म्हणेन चिखले टीमसाठी. इथून जर मोठे फटके येत नसेल तर थोडीशी पकड मजबूत होईल ती या सामन्यामध्ये. मानसी स्पोर्ट डेरवली टीमला आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. येणारे 11 चेंडू आणि इथून मात्र 46 धाबा कंप्लीट करायच्यात. गोलंदाज अमन आतमोडे राऊंड द विकेटने सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅक ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीपला आहे. फक्त मिळेल ती 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने 15 धाबा धावफलकावर. येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 45 धाब्यांची. 10 चेंडू 45 धाबा इथून कंप्लीट केले जातील का? प्रत्येक विकेटसाठी शिवाजी आतमोडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अमन आतमोडेसाठी सुवर्ण संधी आल्या. इथून जर संधी संपादन केली गेली तर निश्चितपणे 500 रुपयाचा मानकरी ठरू शकतो. सलगचे 4 चेंडू मात्र निर्धाव केलाय. फलंदाज मिलिंद चौधरी. थोडीशी निराशाजनक कामगिरी मैदानामध्ये चिखले टीमच्या माध्यमातून पाहिलाय. थोडासा बॅकफूटवर येताना संघ पाहतोय. 1 धाव येते आणि 1 धावेच्या मदतीने 16 धाबा धावफलकार लागल्या जातात. येणारे चेंडू असतील 8 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 44 धाब्यांची. 8 चेंडू आणि 44 धाबा. इथे मात्र फटका फसलाय. संधी आले. शिवाजी आतमोडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक होत आहे. निश्चितपणे झेल पकडला असता तर ATM मधून 500 रुपयाचं इनाम मात्र गेलं असतं ते गोलंदाजा अमन आतमोडेला. परंतु संधी चालून आलेली क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाही आणि मिळाली ती फक्त 1 धाव. यावेळी फटका चांगला आहे. सलगचे 4 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर उत्तुंग येतोय बिग हिट षटकार. धावफलकार लागल्या गेल्यात. येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 37 धाब्यांची.
आणि नक्कीच खऱ्या अर्थाने संधी होती अमोल आत्मोडेसाठी. शिवाजी आत्मोडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक होतं, ते आम्ही रिटर्न करतोय. सहा चेंडू आणि 37 धाबा. आव्हान थोडंसं कठीण आहे, परंतु गोलंदाजी जर खराब झाली तर या धाबा कंप्लीट होऊ शकतात. मैदानामध्ये सन्माननीय भगवानजी माळी यांचं इथे आगमन होत आहे, तसेच सुरेशजी पाटील यांचं देखील इथे आगमन होते. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. पहिलाच बॉल, बॅटची लिडिंग एज. संधी आली होती, त्या संधीचं सोनं करताना स्वतः अतुल भोईर यांना आपण पाहतोय यष्टीरक्षण करत असताना एक धाव येते आणि एक धावेच्या मदतीने 24 धाबा धावफलकार लागले जातात. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धाबा. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल मिलिंद चौधरी, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तो मिलिंद मात्र कशा रीतीने खेळ करेल. 5 चेंडू 36 धाबा. इथे मात्र बॅटची लिडिंग एज लागते, परंतु निर्धाव चेंडू होतोय. गोलंदाज या स्पर्धेमधील अद्यापपर्यंत 35 डॉट चेंडू इथे डिलिव्हर करण्यात आले. एक चांगलं उत्तम गुणलेखनाचं काम आमचे मयूरजी पाटील नारपोली त्यानंतर त्यांच्या माध्यमातून करताना आपण पाहतोय. रायगडमधील एक बस गुणलेखक म्हणून ज्याची ओळख आहे. मास संपल्यानंतर तुमच्या घरी पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला अपडेट देखील ग्रुपवर पाहायला मिळतं. अप्रतिम दर्जाचं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आहे. सामना दूर झाला. इथे मात्र विजयाच्या उंबरठ्यावर येत असताना आपण मानसी स्पोर्ट डेरवली टीमला पाहतोय. गावदेवी 11 पोंजे टीम आणि ऋत्वी 11 सोमटनेर सोमजाई टीम आपण सज्ज राहायचं. जसं क्षेत्ररक्षण करणारी टीम बाहेर पडेल तसं आपण इन व्हायचं. आतमध्ये कुठलाही विलंब करू नका. नवीन येणारा बॅटर आपण प्रेम चोरगेला पाहतोय. इन ॲट नंबर 5चा खेळाडू मैदानामध्ये इन झालाय. यावेळी सन्मान देण्याचा प्रयत्न वेगवान गोलंदाजी मैदानामध्ये होते. गोलंदाज आपण जितू नाईकला पाहतोय. चांगले चेंडू त्याने डिलिव्हर केले गेलेत. 4 चेंडू फेकी गेले, ज्यामध्ये फक्त एक धाव खर्ची घेतल्या. जितूने चांगली गोलंदाजी मैदानामध्ये साकारले. शेवटचे 2 चेंडू असतील या सत्रामधील. इथे मात्र लाईन मिस केली जाते. एक धाव अवंदरची धावफलकावर जोडली जाईल. एका धाब्याच्या मदतीने 25 धाबा ऑन बोर्ड लागल्या जातात. अजूनही 35 धाब्यांची गरज आहे. उर्वरित 2 चेंडूमध्ये 2 चेंडू आणि 35 धाबा. क्रिकेटमध्ये असा कुठलाही फटका नाही. जर गोलंदाज कुठलीही चुकी करत नसेल तर पूर्णपणे विजयाची उंबरट्यावर येताना आपण मानसी स्पोर्ट डेरवली टीमला पाहतोय. निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा चेंडू औपचारिकता या सामन्यामधील उरली. पुढच्या टीम सज्ज राहायचं. पोंजे टीम आणि ऋत्वी 11 सोमजाई सोमटणे टीम आपण सज्ज राहायचं. शेवटचा चेंडू असेल या सत्रामधील. यावेळी मात्र निर्धाव चेंडू येतो आणि विजय होतो तो मानसी स्पोर्ट डेरवली टीम. दोन्ही संघांचं अभिनंदन. दोन्ही टीमने चांगला खेळ केला. पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही टीमला. मॅन ऑफ द मॅच या सामन्यातील ठरतोय अमीर भुईर 28 धावांची